श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री विठ्ठलाय नमः. श्री मातापितृभ्यां नमः. श्री गुरुभ्यो नमः. ॐ नमो भगवते वासुदेवाय. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. आदित्यानामहं विष्णुर्ज्योतिषां रविरंशुमान्. मरीचिर्मरुतामस्मि नक्षत्राणामहं शशी. हे बोलो नितो कृपावंतु म्हणे विष्णू मी आदित्या आतु. रवी मी रश्मिवंतु सुप्रभां माझी. मरुद्गणांच्या वर्गी मरीची म्हणे मी शारंगी. चंद्रू मी गगनरंगी तारां माझी. वेदानां सामवेदोऽस्मि देवानामस्मि वासवः. इंद्रियाणां मनश्चास्मि भूतानामस्मि चेतना. वेदातु सामवेदु तो मी म्हणे गोविंदू. देवां माझी मरुद्बंधू महेंद्रू तो मी. इंद्रियां माझी अकरावे मन ते मी हे जाणावे. भूतां माझी स्वभावे चेतना ते मी. रुद्राणां शंकरश्चास्मि वित्तेशो यक्षरक्षसां. वसूनां पावकश्चास्मि मेरुशिखरिणामहम्. अशेषाहि रुद्रां माझारी शंकर जो मदनारी. तो मी येथन धरी भ्रांती काही. यक्षरक्षो गणा आतु शंभूचा सखा जो धनवंतू. तो कुबेरू मी हे अनंतू म्हणता जाहला. मग आठाही वसुम माझारी पावकू तो मी अवधारी. शिखराथिलिया सर्वोपरी मेरू तो मी. पुरोधसां च मुख्यं मां विद्धि पार्थ बृहस्पतिं. सेनानीनामहं स्कन्दस् सरसामस्मि सागरः. महर्षीणां भृगुरहं गिरामस्मेकमक्षरम्. यज्ञानां जपयज्ञोऽस्मि स्थावराणां हिमालयः. जो स्वर्ग सिंहासनासावावो सर्वज्ञते आदीचा ठावो. तो पुरोहितां माझी रावो बृहस्पती मी. त्रिभुवनीची या सेनापती आतु स्कंदो तो मी महामती. जो हरवीर्य अग्निसंगती कृत्तिका तू जाहला. सकळिका सरोवरांसी माझी समुद्र तो मी जलराशी. महर्षी आतु तपोराशी भृगु तो मी. अशेषाही वाचा माझी नटनाच सत्याचा. ते अक्षर एकमी वैकुंठीचा वेल्हाळू म्हणे. समस्ताही यज्ञांच्या पैकी जपयज्ञो तो मी ये लोकी. जो कर्मत्यागे प्रणवादिके निफजविजे. नाम जपयज्ञो तो परम बाधू न शके स्नानादि कर्म. नामे पावन धर्माधर्म नाम परब्रह्म वेदार्थे. स्थावरा गिरियातु पुण्यपुंज जो हिमवंतु. तो मी म्हणे कांतु लक्ष्मी येचा. अश्वत्थः सर्ववृक्षाणां देवर्षीणां च नारदः. गंधर्वाणां चित्ररथस् सिद्धानां कपिलो मुनिः. उच्चैश्रवसमश्वानां विद्धि माममृतोद्भवम्. ऐरावतं गजेन्द्राणां नराणां च नराधिपम्. कल्पद्रुमहनपारिजातु गुणे चंदनु हि वाडविख्यातु. तरी यया वृक्षजाता तु अश्वत्थु तो मी. देवऋषी आतु पांडवा नारदू तो मी जाणावा. चित्ररथो मी गंधर्वा सकळिकां माझी. यया शेषाही सिद्धा माझी कपिलाचार्यू मी प्रबुद्धा. तुरंग जाता प्रसिद्धात उच्चैश्रवा मी. राजभूषण गजातु अर्जुना मी गा ऐरावतु. पयोराशी सुरमथितु अमृतांशु तो मी. यया नरां माझी राजा तो विभूती विशेष माझा.
जया ते सकळ लोक प्रजा होनी सेविती आयुधानामहं वज्रं धेनूनामस्मि कामधुक् प्रजनश्चास्मि कन्दर्पस् सर्पाणामस्मि वासुकिः अनन्तश्चास्मि नागानां वरुणो यादसामहं पितॄणामर्यमा चास्मि यमः संयमतामहं पै आघवेया हतियेरा आत वज्रते मी धनुर्धरा जे शतमखोत्तीर्णकरा आरूढोनि असे धेनुमध्ये कामधेनु ते मी म्हणे विश्वक्सेनु जन्मवितया तू मदनु तो मी जाणे सर्पकुळा तू अधिष्ठाता वासुकी गामी कुंती सुता नागाम्माजी समस्ता अनंतु तो मी अगायादसा आतु जो पश्चिम प्रमदेचा कांतू तो वरुण मी हे अनंतु सांगत असे आणि पितृगणा समस्ता माझी अर्यमा जो पितृदेवता तो मी हे तत्वता बोलता आहे जगाची शुभाशुभे लिहिती प्राणियांच्या मानसांचा झाडा घेती मग केली अनुरूप होती भोग नियमजे तया नियमितयां माझी यमू जो कर्म साक्षी धर्मू तो मी म्हणे आत्मा रामू रमापती प्रह्लादश्चास्मि दैत्यानां कालः कलयतामहं मृगाणां च मृगेन्द्रोऽहं वैनतेयश्च पक्षिणाम् अगादैत्यांची आकुळी प्रल्हादू तो मी न्याहाळी म्हणून दैत्यभावादी मेळी लिंपेची ना पै कळितयां माझी महाकाळू तो मी म्हणे गोपाळू श्वापदां माझी शार्दूळू तो मी जाण पक्षी जाती माझारी गरुड तो मी अवधारी या लागी जो पाठीवरी वाहो शके माते पवनपवतामस्मि रामशस्त्रभृतामहं झषाणां मकरश्चास्मि स्रोतसामस्मि जाह्नवी पृथ्वीची या पैसारा माझी घडी नलगता धनुर्धरा एकेची उड्डाणे साताही सागरा प्रदक्षिणा कीजे आत पवनु तो मी पंडुसुता शस्त्रधरा समस्ता माझी श्रीराम तो मी जेणे साकडलिया धर्माचे कैवारे आपण पया धनुष्य करूनी दुसरे विजय लक्ष्मीये एक मोहरे केले त्रेती पाठी उभे ठाकूनी सुवेळी प्रताप लंकेश्वराची सिसाळी गगनी उदो म्हणतया हस्तबळी दिधली भूता जेणे देवांचा मानू गिवसिला धर्मासी जीर्णोद्धारू केला सूर्यवंशी उदेला सूर्य जो का तो हाती रूप रजितया आतु रामचंद्र मी जानकी कांतू मकरमी पुच्छवंतु जळचरां माझी पै समस्ताही ओघा मध्ये जे भगीरथे आणिता गंगा जन्हुने गिळिली मग जंघा फाडून दिधली ते त्रिभुवनैक सरिता जान्हवी मी पंडुसुता जळप्रवाहा समस्ता माझारी जाणे ऐसे निवेगळाला सृष्टीपैकी विभूती नाम सुता एकेकी सगळेन जन्म सहस्री अवलोकी अर्ध्यानवती सर्गाणामादिरन्तश्च मध्यं चैवाहमर्जुन अध्यात्मविद्या विद्यानां वादप्रवदतामहम् अक्षराणामकारोऽस्मि द्वन्द्वः सामासिकस्य च अहमेवाक्षयः कालो धाताहं विश्वतो मुखः जैसी अवघीजी नक्षत्रे वेचावी ऐसी चाड उपजेल जै जीवी तै गगनाचे बांधावी लोथ जीवी का पृथ्वी परमाणूंचा उगाणा घ्यावा तरी भूगोलोचिकाखे सुवावा तैसा विस्तारू माझा पहावा तरी जाणावे माथे जैसे शाखांसी फूल फळ एकी हेळा विटाळू म्हणजे सकळ तरी उपडून या मूळ जीवी हाती घेपे तीवी माझे विभूती विशेष जरी जाणू पाहिजे ती अशेष तरी स्वरूप एक निर्दोष जाणिजे माझे एरवी वेगळा लिया विभूती काही एक परिससी किती म्हणून एके हेळा महामती सर्व मी जाण मी आघवीयेची सृष्टी आदी मध्यांती किरीटी ओतप्रोत पटी तंतू जीवी ऐसिया व्यापका माते जै जाणावे तै विभूती भेदे काय करावे परी हे तुझी योग्यता नव्हे म्हणून असो
काजे तुवा पुसिलिया विभूती म्हणून तिया ऐक सुभद्रापती तरी विद्या माझी प्रस्तुती अध्यात्मविद्या ते मी आगा बोलती यांची आठाई वादू तो मी पाही जो सकल शास्त्र संमते कही सरेची नाम जो निर्वचू जाता वाढे ऐकतया उत्प्रेक्षे सळू चढे जयावरी बोलतयांची गोडे बोलणी होती ऐसा प्रतिपादना माझी वादू तो मी म्हणे गोविंदू अक्षराम माझी विशदू आकारू तो मी पैगा समासम माझारी द्वंद्व तो मी अवधारी मशका लागोनी ब्रह्माविरी ग्रासिता तो मी मेरू मंदारादिकी सर्वी सहित पृथ्वी ते विरवी जो एकारणवाती ही जिरवी जिथीचा तेथ जो प्रळय तेजा देत मिठी सगळी या पवनाते गिळी किरीटी आकाश जयाची या पोटी सामावले ऐसा पार जो काळू तो मी म्हणे लक्ष्मी लीळू मग पुढती सृष्टीचा मेळू सृजिता तो मी मृत्यू सर्व हरश्चाह मुद्भवश्च भविष्यतां कीर्तिश्रीर्वाक्च नारीणां स्मृतिर्मेधा धृती क्षमा आणि सृजिलिया भूतांते मीची धरी सकळा जीवन ही मीची अवधारी शेखी सर्वा ते या संहारी तेव्हा मृत्यू ही मीची आता स्त्रीगणांच्या पैकी माझी या विभूती सात आणिकी तिया ऐक कवतिकी सांगी जातील तरी नित्य नवी जे कीर्ती अर्जुना ते माझी मूर्ती आणि अवदारीसी जे संपत्ती तेही मीची जाणे आणि ते गामी वाचा जे सुखासनी न्यायाच्या आरूढोनी विवेकाच्या मार्गी चाले देखिलेने पदार्थे जे आठवून दे माते ते स्मृती ही येथे त्रिशुद्धी मी पैस्वहिता अनपायिनी मेधा ते गामी ये जनी धृती मी त्रिभुवनी क्षमा ते मी एवं नारी माझारी या सातही शक्ती मी अवधारी ऐसे संसार गज केसरी म्हणता जाहला बृहत् साम तथा साम्नां गायत्री छन्दसामहं मासानां मार्गशीर्षोः मृतूनां कुसुमाकरः वेदराशीची या सामा आत बृहत् साम जे प्रियोत्तमा ते मी म्हणे रमा प्राणेश्वरू गायत्री छंद जे म्हणिजे ते सकळा छंदा माझी माझे स्वरूप हे जाणिजे निभ्रांत तुवा मासात मार्ग शिरू तो मी म्हणे शारंग धरू ऋतुम माझी कुसुमा करू वसंतु तो मी द्यूतं छलयतामस्मि तेजस्तेजस्विनामहं जयोऽस्मि व्यवसायोऽस्मि सत्वं सत्त्ववतामहं वृष्णीनां वासुदेवोऽस्मि पाण्डवानां धनञ्जयः मुनीनामप्यहं व्यासः कवीनामुशना कविः छळितया विंदाणा माझी जूते मी विचक्षणा म्हणून चोहटा चोरी परी कवणा निवारू नये अगाशेषाही तेजसा आत तेजते मी भरमसा विजयो मी कार्योद्देशा सकळां माझी जेणे चोखाळत दिसे न्याय तो व्यवसायात व्यवसाय माझे स्वरूप हे राय सुरांचा म्हणे सत्वाथिलिया आतू सत्व मी म्हणे अनंतू यादवां माझी श्रीमंतू तोचितो मी जो देवकी वसुदेवास्तव जाहला कुमारी साठी गोकुळी गेला तो मी प्राणासकट पियाला पूतनेथे नुघडता बाळपणाची फुली जेणे मी या अदानवी सृष्टी केली करी गिरी धरून उमानिली महेंद्र महिमा कालिंदीचे हृदय शल्य फेडिले जेणे मी या जळत गोकुळ राखिले वासरुवांसाठी लाविले विरंची सपिसे प्रथम दशेची ये पहाटे माझी कंसाईशी अचाटे महाधिंडी अवचटे लीळाची नासिली
हे काय किती एक सांगावे, तुवाही देखिले ऐकिले असे आघवे. तरी यादवा माझी जाणावे, हेच स्वरूप माझे. आणि सोमवंशी तुम्हा पांडवा, माझी अर्जुन तो मी जाणावा. म्हणून एकमेकांची या प्रेम भावा विघडू न पडे. संन्यासी तुवा होऊन जनी, चोरून नेली माझी भगिनी. तरी विकल्पून उपजे मनी, मी तू दोन्ही स्वरूप एक. मुनियात व्यास देवो, तो मी म्हणे यादव रावो. कवीश्वरा माझी धैर्या ठावो, शनाचार्य तो मी. दंडो दमयतामस्मि, नीतिरस्मि जिगीषताम्. मौनं चैवास्मि गुह्यानां, ज्ञानं ज्ञानवतामहम्. अगाधमितयां माझारी, अनिवार दंडू तो मी अवधारी. जो मुंगिये लागोनी ब्रह्मावीर्य नियमित पावे. पै सारासार निर्धारितया, धर्मज्ञानाचा पक्षु धरितया. सकळ शास्त्र माझी यया, नीतिशास्त्र ते मी. आघवियाची गूढा, माझी मौन ते मी सुहाडा. म्हणून न बोलतया पुढा, स्रष्टाही नेण होय. अगाज्ञानियांची ठाई, ज्ञान ते मी पाही. आता सोहेया काही पार न देखो. यच्चापि सर्वभूतानां, बीजं तदहमर्जुन. न तदस्ति विना यत्स्यान्, मया भूतं चराचरं. नान्तोऽस्ति मम दिव्यानां, विभूतीनां परन्तप. एष तूद्देशतः प्रोक्तो, विभूतेर्विस्तरो मया. पै पर्जन्याची या धारा, वरी लेख करवेल धनुर्धरा. का पृथ्वीची या तृणांकुरा होईल ठी. पै महोदधीची या तरंगा, व्यवस्था धरू नये जेविगा. तेवी माझी या विशेष लिंगा, नाही मिती. ऐशिया ही 7-5 प्रधाना, विभूती सांगितली या तुझ अर्जुना. तो हा उद्देशू जो गामना, आहाच गमला. येरा विभूती विस्तारांसी काही, येथ सर्वथा लेख नाही. म्हणून परिससी तू काही, आम्ही सांगो किती. या लागी एकी हेळा तुझ, दाऊ आता वर्म निज. सर्वभूतांकुरे बीज विरूढत असे ते मी. म्हणून साने थोर न म्हणावे, उंच नीच भाव सांडावे. एकमीचे ऐसे मानावे, वस्तू जाता ते. तरी यावरी साधारण, ऐकपाणी कही खूण. तरी अर्जुना ते तू जाण विभूती माझी. यद्यद्विभूतिमत्सत्वं, श्रीमदूर्जितमेव वा. तत्तदेवावगच्छत्वं, मम तेजोंशसंभवं. जेथ जेथ संपत्ती आणि दया, दोन्ही वसती आलिया ठाया. ते जाण धनंजया विभूती माझी. अथवा बहुनैतेन, किं ज्ञातेन तवार्जुन. विष्टभ्याहमिदं कृत्स्न, मेकांशेन स्थितो जगत्. हरि ओम तत्सदिति. श्रीमद्भगवद्गीता सूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे कृष्णार्जुन संवादे विभूतियोगो नाम 10मोऽध्यायः. श्रीकृष्णार्पणमस्तु. श्रीगुरुचरणारविन्दार्पणमस्तु. अथवा एकलेकबिम्बगगनी, प्रभाफाके त्रिभुवनी. तेवी एकाकियाची सकळजनी आज्ञा पाळिजे. तया ते कली झणी म्हण, तो निर्धनया भाषानेन. काय कामधेनु सवे सर्वसहान चालत असे. ते जे जोधवा मागे, ते एकसरेची प्रसवो लागे. तेवी विश्वविभवतया अंगे होऊन असती. तया ते ओळखावया हीची संज्ञा.
जे जगे नमस्कारी जे आज्ञा ऐसे आथी ते जाण प्राज्ञा अवतार माझे आणि सामान्य विशेष हे जाणनेथ महादोष काजे मीची एकाशेष विश्व हे म्हणवनी तरी आता साधारण आणि चांगू ऐसा कैसे निपा कल्पावा विभागू वाया पुलिये मती वंगू भेदाचा लावावा एरहवी तूप कासया घुसळावे अमृतका रांधुनी अर्धे करावे हागा वायुसी काय पाडावे उजवे अंग आहे पै सूर्यबिंबासी पोट पाठी पाहता नासेला पुली दिठी तेवी माझ्या स्वरूपी गोठी सामान्य विशेषाची नाही आणि सिनानाई ही विभूती मज अपारा ते मविसी लखिती म्हणून किंबहुना सुभद्रापती असो हे जाणणे आता पै माझेनी एके अंशे हे जग व्यापिले असे या लागी भेदू सांडूनी सरिसे साम्ये भज ऐसे विबुधवन वसंते तेणे विरक्तांचे एकांते बोलिले जेथ श्रीमंते श्रीकृष्ण देवे तेथ अर्जुन म्हणे स्वामी येतुले हे राभस्य बोलिले तुम्ही जे भेदू एका आणि आम्ही सांडावा एकी हा हो सूर्य म्हणे काय जगाते अंधारे दवडा का परवते तेवी धसाळ म्हणो देवा तू ते तरी अधिक हा बोलू तुझे नामची एक कोणी वेळे जयाची या मुखासी का काना मिळे तयाची या हृदया ते सांडूनी पळे भेदूजी साच तो तू परब्रह्मची असके मज दैवे दिधलासी हस्तोदके तरी आता भेदू काय साके देखावा कवणे जी चंद्रबिंबाचा गाभारा रिगालियावरी उबारा शारंगधरा बोला हे तुम्ही तेथ सावियाची परितोषो निदेवे अर्जुना ते आलिंगिले जीवे मग म्हणे तुवा नको पावे आमुचिया बोला आम्ही तुझ भेदाचिया वहाणी सांगितली जय विभूतींची कहाणी ते अभेदे काय अंतःकरणी मानिली की न मने हेची पहावया लागी नावेक बोलिलो बाहेर सवडिया भंगी तव विभूती तुझ चांगी आलिया बोधा तेथ अर्जुन म्हणे देवे हे आपुले आपण जाणावे परी देखतसे विश्वाघवे तुवा भरले पै राया तो पंडुसुतो ऐसिये प्रतितीसे जाहलावर येतो या संजयाची या बोला निवांतो धृतराष्ट्र राहे की संजयो दुखावलिनी अंतःकरणे म्हणतसे नवल नभे दैवाद वडणे हा जीवे धडसा आहे मी म्हणे तव आतुही आंधळा परी असो हे तो अर्जुनो स्वहिताचा वाढवितसे मानो की याही वरी तया आणू धिमसा उपनला म्हणे हेची हृदया आतुली प्रतीती बाहेरी अवतरो का डोळ्यांप्रती ये आरतीची या पाऊली मती उठती जाहली मिया इहीच दोही डोळा झोंबाबे विश्वरूपा सकळा एवढी हावतो दैवा आगळा म्हणवनी करी आजी तो कल्पतरूची शाखा म्हणवनी वांझोळे नलगती देखा जे जे येईल तयाची या मुखा ते ते साचची करीतसे येरू जो प्रल्हादाची या बोला विषाही सकटापणची जाहला तो सद्गुरु असे जोडला किरीटीसी म्हणून विश्वरूप पुसावया लागी पार्थरिगता होईल कवणे भंगी ते सांगेन पुढिलिये प्रसंगी ज्ञानदेव म्हणे निवृत्तीचा इति श्री ज्ञानदेव विरचितायां भावार्थदीपिकायां दशमोऽध्यायः श्रीकृष्णार्पणमस्तु श्रीगुरुचरणारविन्दार्पणमस्तु पुण्डलीकवरदा हरिविठ्ठल ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय गोपाल कृष्ण भगवान की जय
श्री एकनाथी भागवत अध्याय क्रमांक 6 श्लोक क्रमांक 10. आपला अध्याय क्रमांक 6 आणि श्लोक क्रमांक 10. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री विठ्ठलाय नमः. श्री माता पितृभ्यां नमः. श्री गुरुभ्यो नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. स्यान्नस्तवाङ्घ्रिरशुभाशय धूमकेतुः क्षेमाय यो मुनिभिरार्द्रहृदो ह्यमानः. यः सात्वतैः समविभूतयात्मवद्भिर्व्यूहेर्चितः सवनशस्वरतिक्रमाय. आमुच्या अशुभाशयाचा घातू करिता चरण धूमकेतू. तुझाची जी विख्यातू त्रैलोक्यातू श्रीकृष्णा. पाप इंधनाचा मेळू तेथ तुझा चरण वडवानळू. लागता तो अति तेजाळू तिळे तिळू जाळीतू. ऐसा पापिया ते कापविता प्रेमळा ते अभयदाता. तुझा चरणजी अनंता हृदयी सर्वथा वाहताती. तेची हृदय जे कैसे ओळले भक्ती प्रेमरसे. तेथ तुझे चरण सावकाशी अति उल्हासे वाहताती. करिता चरणाचे ध्यान जे विसरले भूक तहान. त्यांसी द्यावया भयदान चरण ध्वजू जाण पै तुझा. तोची चरण सात्वती पावावया समविभूती. पूजिला जी श्रीपती चतुर्मूर्ती व्यूहरूपे. वासुदेव संकर्षण अनिरुद्ध आणि प्रद्युम्न. हाच चतुर्व्यूह जाण पूजास्थान भक्तांचे. भिन्न भिन्न चारी व्यक्ती चहुरूपी एकमूर्ती. ऐसे जाणोनी पूजिजे भक्ती व्यूहस्थिती त्या नाव. सात्वत मणिपती जे भक्त भगवत पद ऐश्वर्या ते वांछित. चतुर्व्यूह रूपे पूजित ऐश्वरी चित्त ठेवूनी. जन्म मरण प्रवाह स्थिती नासावया एक भक्ती. पूजा कीजे चतुर्मूर्ती आत्मवंती सज्ञानी. त्रिश्रवण त्रिकाळ पूजा करिता अविकळ. भजोनी जिंतीला कळीकाळ जन्ममूळ छेदावया. आणि काही भक्तजन तुझे करिता ती भजन. यज्ञद्वारा होम हवन विधी विधान वेदोक्त. यश्चिन्त्यते प्रयतपाणिभिरध्वराग्नौ. त्रय्या निरुक्त विधिनेश हविर्गृहीत्वा. अध्यात्मयोग उत योगिभिरात्ममाया. जिज्ञासुभिः परमभागवतैः परिष्टः. दीक्षा ग्रहणी अतिसादर यज्ञद्वारा भजन तत्पर. क्रियेपासोनी नेमिले कर हस्त व्यापार न करीती. तेथ वेदत्रयीची विधान कळा बाहेर त्रिगुणांची त्रिमेखळा. हात यज्ञ पुरुषा व्हायला चैतन्य तेजाळा सर्वात्मा. तेथ ओंकार व षट्कार लक्षणोक्त मंत्र उच्चार. द्रव्ये अर्पिती अपार अति पवित्र अवदानी. आणि एक योगयुक्त योग धारणा तू ते भजत. प्राणापानांची समता देत आसनस्थ होऊनिया. वज्रासनी दृढबंध भेदून षटचक्रांचे भेद. कुंडलिनीचा स्कंध अतिसुबद्ध थापटिला. ते खवळली महाशक्ती वेगे चालिली ऊर्ध्वगती. पवन प्राशोनिग्रासिती योगस्थिती गगनाथे. शोषोनी सहस्रदळाचे पाट औटपीठ आणि गोल्हाट. क्रमोनिया श्रीहाट आली अति उद्भट ब्रह्मस्थान. तेथ परमानंदाचा भोग शिवशक्तीचा संयोग. या परी अभ्यासोनी योग हा भजन मार्ग योग्याचा. तुझी जाणावया माया एक भजो लागले तुझी या पाया. सर्वथा अतर्क्य तुझी माया देवराया श्रीकृष्णा. माया न लक्षेची लक्षिता तोची माया मोह जाहला चित्ता. मग ते सिद्धी लागी तत्वता चरण भगवंता पूजिती.
आणि कही एक पक्ष तुझ भजावया मुमुक्ष झाले गा अतिदक्ष अध्यात्म पक्ष निज योगे आत्ममायेचा नाशू करावया जिज्ञासू निजात्मबोधे सावकाशू अतिउल्हासू पूजेचा विवेकाची या भावना नित्यानित्याची विवंचना करुणी आणिता अनुसंधाना सर्वत्र जाणा तूची तू जे अनित्यपणे वाळिले माईकत्वे मिथ्या जाहले मग चिन्मात्रैक वरले निर्वाळिले निजरूप एवं पाहता चहूकडे तुझेची स्वरूप जिकडे तिकडे मग पूजिती वाडे कोडे निज सुरवाडे सर्वत्र जे जे देखती जे जे ठाई ते ते तुझ वाचोनी आन नाही ऐसा सर्वत्र चरण पाही ठाईचा ठाई पूजिला पर्युष्टया तव विभो वनमालयेयं संस्पर्धिनी भगवती प्रतिपत्निवच्छ्रीः यः सुप्रणीत ममुयार्हन् माददन्नो भूयात् सदाग्रेरशुभाशय धूमकेतुः ऐसे सर्वत्र तू ते पूजिती भक्त पर्यंते होती त्यांची पूजा ती अति प्रीती स्वये श्रीपती मानिसी राणीची रानवट वनमाळा भक्ती आणून घातली गळा रमा सांडून होता विळा स्वये भाळला माळेसी भक्ती अर्पिली आवडी मनवनी तियेची अधिक गोडी शिळी जाहली तरी न काढी अर्धघडी गळांची भक्ती भावार्थी अर्पिली देवे सर्वांगी धरिली या लागी सुखो विसरली टवटवीत सर्वदा तिचा आस्वादिता गंधू भावे भुलला मुकुंदू श्रियेसी उपजला क्रोधू सवती संबंधू मांडिला मजन येता आधी भक्ती अर्पिली नो कधी मी तरुण सांडो त्रिशुद्धी ते वृद्ध खांदी वाहतसे देवनेने भोगाची खुण ती वृद्ध मी तरुण परी तशीच बुरला निर्गुण गुणागुण हा नेने मज चरण सेवा एकादे वेळा हे सर्व काळ पडली गळा मज होनी स्नेहा गळा नेला वनमाळा सर्वथा माते डावलुनी वेगी हे बैसली दोही अंगी इसी बोलतो श्री शारंगी मजची लागी त्यागिल मज दिधली चरणाची सेवा हिचा मत्सरू किती सहावा आपादावरिली यादवा माझी सेवा हरितली मी कुळात मजा क्षीराब्धीची हे रान राणीची खांदी बैसली देवाची भीड भक्तांची म्हणवुनी हे भक्ती बळे बैसली खांदी कही हृदयेची त्रिशुद्धी रमावन माळे ते वंदी द्वेष बुद्धी सांडोनी ऐशी भक्तांची पूजा तुझा आवडे गरुड ध्वजा सुप्रणीत भाऊ जा चरणी तुझ्या अर्पिल्या तो चरण धूमकेतू तुझा आमुच्या पापा ते नाशू ओझा पुनः पुनः गरुड ध्वजा पाप समाजा निर्दळू करिता चरणाचे वर्णन न भाये देवांचे मन पुढत पुढती चरण स्तवन ध्वज लक्षण वर्णिती केतु स्त्री विक्रमयुतपताको यस्ते भया भय करो सुरदेव चंबो स्वर्गाय साधु सुखलेश्वितराय भूमन् पाद पुनातु भगवन् भजतामघं नः बलिबंधनी अनंता त्रिविक्रम चरणू वाढता सत्यलोका हि वरुता दिसे झळकता श्री चरणू वाढला सर्वांवरी तो केतू बोलिजे कवीश्वरी पताका झळकत कवणे परी सुरसरी निज गंगा बलिबंधनी आवेश चरण उचलिला दुराश नखे भेदला आवरण कोश जळ बहुवस चालिले चरण स्पर्शे भगवंता झाली जीवनाची पतिव्रता ब्रह्मा कमंडली धरिता शिवे माथा वाहिली चरणध्वजी पताका ते गंगा त्रिवाहिनी त्रिपथगा चरण शोभा श्रीरंगा नयन भृंगा उल्हासू हेतू झळकलिया पाठी आसुरी सेनेसी भय उठी दैवी संपत्तीचे पोटी अत्यंत उठी आल्हादू आणिक चरणाची कथा देवांसी स्वर्ग सुखदाता तोच चरण अधर्मवंता होय तत्वता नरक हेतू
एक तरले चरण पूजिता एक तरले चरण ध्याता चरण उपेक्षिती सर्वथा अधपाता ते जाती चरण वंदिती का निंदिती ते निज पदा प्रती जाती सर्वथा जे उपेक्षिती अधोगती तयांसी चरण वंदिता तरली शिळा निंदिता उद्धरिले शिशुपाळा जे उपेक्षिती चरण कमळा तया खळा रौरव ऐके स्वामी या व्यापका ऐसा तुझा चरण निका आमुच्या सकळ पातका क्षणार्धे देखा उद्धारू जेथ पापाचा जाहला उद्धारू तेथ सहजची खुंटला दुराचारू ऐसा तारा वया संसारो चरण साचारू पै तुझा नस्योत गाव इव यस्य वशे भवन्ति ब्रह्मादयस्तनुभृतो मिथुरर्द्यमानाः कालस्य ते प्रकृतिपुरुषयोपरस्य शन्नस्तनोतु चरणः पुरुषोत्तमस्य निजसुखा ते विस्तारिता तुझा चरणजी अच्युता काळादि कर्माचा शास्ता आत्मानियंता देवाचा तू काळाचा निज नियंता काळासी अकाळे न करवे सत्ता देवासी अधिकारी स्थापिता देवनियंता तू कृष्णा कर्मस्वामी तू कृष्णनाथा इंद्रिय क्रिया समस्ता कोणा न करवे अन्यथा कर्मनियंता श्रीकृष्ण ब्रह्मादी शरीरधारी तुझा अधीन गा श्रीहरी जैसे नाथिले बैल नांगरी कृषी वळू धरी स्वामित्वे तेथ जो राहे मागे पुढे तो झोडीजे आसुडे तुझे आज्ञेवरी रोकडे वर्तती गाडे कळी काळाधिक संसार लक्षण शेतासी अधिकारी जुंपोनी सर्वांसी निज कर्मे क्षेत्रासी तू वाहिसी निजाज्ञा रोनी अहंकाराची मेढी महतत्वांचे खळे झाडी त्रिगुणोदरे बापुडी बांदिशी कडो विकडी जीव पशुंते उदो असतुचे निज झणत्कारे देता निज कर्माचे फेरे जो खांदा चुकवोनी ओसरे तोची मारे मारिजे हा बोल जरी म्हणसी वाया सृष्टिकर्त्री धरिती माया मजसे संबंध नाही या देवराया हे न म्हणे मायेसी तू अधिष्ठान या लागे तू परम कारण तुझे मांडीवरी जाण क्रीडा स्थान प्रकृती पुरुषा तू माये होनी अपारू प्रकृती पुरुषा होनी परू काळाचा काळ तू धरू सर्व संहार करता तू आमुच्या निज सुखा उत्तमा तुझा चरण विस्तार मेघ श्यामा हेचे मागो पुरुषोत्तमा कृपा आम्हा बरी कीजे अस्यासि हेतुहृदय स्थिती संयमाना मव्यक्त जीव महतामपि कालमाहुः सोऽयं तृणाभिरखिलापचये प्रवृत्तः कालो गभीररय उत्तमपुरुषस्त्वं जगाची उत्पत्ती स्थिती तुझची पासोनी श्रीपती सकळ संहारितांती तुची निश्चिती महाकाळू क्षोभल्या तामसी शक्ती सृष्टीचा प्रळय करी अंती तेथे बीजरूपी अव्यक्ती जीव राहती सूक्ष्मत्वे मग उत्पत्तीचे काळ वेळे तीच बीजे उरडती सकळे पाले जती स्थिती काळे पुष्प फळे सफळित हे गुणक्षोभाची अवस्था तीथ मी नव्हे प्रळय करता ऐसे म्हणसी जरी कृष्णनाथा तरी हे कथा परीसी तुझा साचार जाहलिया भावो माया महत्त्वानी जीवो नासोन्या दास पहा हो निजपदी निर्वाहो भोगिती त्या तुझ सकळ संहारिता कोण दुर्घटता कृष्णनाथा कारणेसी प्रळय करता तुझी सर्वथा महाकाळू कळोनी दिसी संसार स्थिती अति सूक्ष्म काळ गती नाश करीसी अंती निज प्रकृती विकार प्रळयासी प्रमाण मूळ लवनिमेष घटिका पळ अहोरात्र त्रिकाळ तीर्णाभि केवळ जो म्हणिये ऐसी गंभीर गतीसी माया महत्त्व नाशिसी तू महाकाळ होसी ऋषिकेशी श्रीकृष्णा त्वत्तपुमान समधिगम्य स्ववीर्यं धत्ते महान्तमिव गर्भममोघवीर्यः सोऽयं तयानुगत आत्मनाण्डकोशं हैमं ससर्ज बहिरावरणैरुपेतं
पुढती सृष्टीचा सृजिता तूची होशी गा अनंता ते उत्पत्तीची अवस्था मूळ करता तूची तू तुझी लाहोनी वीर्य शक्ती होये पुरुषासी पुरुषत्व प्राप्ती तेने अंगीकारुणी प्रकृती केले उत्पत्ती गर्भाधान तेची ते वेळी प्रकृती महतत्वी होय गर्भवती पंचतत्वेसी गर्भी धरिते हिरण्यवर्ण अंडाते ते अमोघ वीर्य प्रबळ गर्भे विश्वाकार बाळ धरिते जाहले वेल्हाळ ब्रह्मांड सकळ अंडा माझी जैसे गर्भासी उल्ब जाण तैसे अंडासी बहिरावरण सप्तधा नेमस्त प्रमाण तू निर्माण करविता पृथ्वी जल अनल अनिल नभ आणि अहंकार स्थूळ सातवे ते अतिसबळ जान केवळ क्रियासूत्र त्या गर्भासी जतने वरी तोचे आतू आणि बाहेरी रिघालिया सूत्रधारी खाम सूत्री जैसा काम ऐसे जग जाहले दोघा पासूनी परी तिसरे न देखो कोणी अवघी सृष्टी दोघी जणी दुमदुमोनी भरली से वाती लावणी पाहता तिसरे न लगेची हाता दुसरी प्रकृती निर्धारिता तीही सर्वथा टवाळ ऐसा दुजे नवीन एकला एकलाची विश्व जाहला आकळीत कौशल्य कळा मल्लमर्दना श्रीकृष्णा एवं एकलेपणे तू करता त्या लागी लेपू न लगे सर्वथा कर्म करून तू अकरता तिची कथा परीसे पुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय गोपाल कृष्ण भगवान की जय भगवती ज्ञानेश्वरी अध्याय 10 आपले गाथा अभंग क्रमांक 1531 गाथा अभंग क्रमांक 1531 भल्याचे कारण सांगावे स्वहित जैसे कळे नित आपणासी परी आम्ही असो एकाचे हाती नाचवितो चित्ती त्याचे तैसे वाट सांगे त्याच्या पुण्या नाही पार होती उपकार अगणित तुका म्हणे तुम्ही बहुकृपावंत आपुले उचित केले संती लावण्या पुष्टी पोरे आणि कर कर कथे माझी पडा पाया करा विनंती दवडा हाती धरोनिया कुरवाळुनी बैसे काहे नासी तसे तुका म्हणे वाटे चित्त करा फजित म्हणवूनी पुण्य उभे राहो आता संतांचे या कारणे पंढरीचे लागा वाटे सखा भेटे विठ्ठल संकल्प हे यावे फळा कळवळा बहुतांचा तुका म्हणे होनी क्षमा पुरुषोत्तमा अपराध आई केली मात पुरविले मनोरथ प्रेम वाढविले देवा बरवी घेऊन या सेवा केली विनवनी तैसी पुरविली धनी तुका म्हणे काया रस कुरोडी वारुनिया संतांची स्तुती ते दर्शनाच्या योगी पडिल्या प्रसंगी ऐसी की संकल्पते सदा स्वामीचे चित्ती फाको नये वृत्ती अखंडित दास्यत्व ते असे एकविध नावे उरो नये जीवे भिन्नत्वेसी निज बीजा येथे तुकाधिकारी पाहिजे ते पेरीत शेजेचा एकांत आगीपाशी कळे झाकली डोळे अधपात राहो अथवा मग जळो आगी मधी निवाडतो आधी हो निगेला भेणे झडपणे नाही येथे तुझे पादर धिटा ओझे हाती आरे
तुका म्हणे मज नाही जो भरवसा तोवरी सहसा निवाड नसरे भांडार भरले वेचिता अपार भरित्याचे पोट भरे पुढीलासी पुढे उरे कारणा पुरता लाहू आपुलाल्या हिता तुका म्हणे देवा पुढे केला चाले हेवा तरी हाव केली अमुप व्यापारे व्हावे कसरे धनवंत झालो हरिदास शुरत्वाच्या नेमे झाली ठावी वर्मे पुढीलांची जना वेगळे हे असे अभिनव बळी दिला जीव म्हणवूनी तुका म्हणे तरी लागलो विलेसी चालत्या दिवसी स्वामी कोण दुजे हरिशिण शरण दिन आल्याचा तुम्हा विन जगदिशा उदार ठसा त्रिभुवनी कोणाईसे वारी पाप हरिताप जन्माचा तुका म्हणे धाव घाली कोण चाली मनाची ग्रंथाचे ते अर्थ नेणता हे खळ बहु अनर्गळ झाले विषयी नाही भेद म्हणून भलतेचे आचरे मोकळा विचरे मनासवे तुका म्हणे विषा नावते अमृत पाप पुण्याभीत नाही नष्ट काया वाचा मने झाला विष्णुदास काम क्रोध त्यास बाधितना विश्वासी तो करी स्वामीवरी सत्ता सकळ भोगिता होय त्याच तुका म्हणे चित्त करावे निर्मळ येई गा तू माय बापा पंढरीच्या राया तुझ विनशीन वाटे क्षीण झाली काया यातीहीन मतीहीन कर्महीन माझे सर्व लज्जा सांडून शरण आलो तुझ दीनानाथ दीन बंधू नाम तुझ साजे पतित पावन नामाईसी ब्रिदावळी गाजे विटेवरी उभा नीट कटावरी कर तुका म्हणे हिची आम्हा ध्यान निरंतर हरीचे नाम कदा काळी कार्य नये वाचे म्हणता राम राम तुझ्या बाचे काय वेचे पोटासाठी खटपट करशी अवघा वेळ राम राम म्हणता तुझी बसली दात खेळ द्रव्याची आशा तुझला नाही दिशा न पुरती कीर्तनासी जाता तुझी जड झाली माती तुका म्हणे आयशा जीवा काय करू आता राम राम न म्हणे त्याचा गाढव माता पिता गंगाली आम्हावरी संत पाऊले साजेरी तेथे करीन आंघोळी उडे चरण धुळी येती तीर्थावळी पर्व काळ सकळ पाप पळाले जळाले भव दुःख दुरावले तुका म्हणे धन्य झालो संत सागरी न्हालो आम्हा सुकाळ सुखाचा जवळे हाट पंढरीचा साधावी ते वाचा राम नामे वैष्णव घ्या रे आपुलाल्या परी नका ठेवू काही उरी ओसरता भरी तोंडावरी अंबर वाहे बंदर द्वारका खेप आली पुंडलिका उभेची विकले एका सनकादिका सापडले धन्य धन्य हे भूमंडळी प्रगटली नामावळी घेती जी दुबळी ती आगळी सदैव माप आपुले हाते कोणी नाही निवारिते पैस करून घ्यावी ते आपुलिया नाही वाटिता सरले आहे तैसेची भरले तुका म्हणे गेले वाया विण न घेता चुकली ताळा वाती घालून वैसे डोळा तैसे जागे करी चित्ता काही आपुलिया हिता निक्षेपिले धन तेथे गुंतलेसे मन नाशिवंतासाठी तुका म्हणे करीसी आटी करुणी जतन कोणा कामाले धन ऐसे जाणत जाणता कार्य होतोसी नेणता प्रिया पुत्र बंधू नाही तुझयासी संबंधू तुका म्हणे एका हरी विण नाही सखा आम्ही देतो हाकाकारे झालासी तू मुका न बोलसी नारायणा कळलासी क्रियाहीना आधी करू चौघाचार मग सांडू भीड भार तुका म्हणे शेवटी तुम्हा आम्हा घालू तुटी नव्हे भिडा हे कारण जाणे करू ऐसे जन जो धरावा लौकिक रडवितोसी आणिक चाल जाऊ संता पुढे ते हे निवडिती रोकडे तुका म्हणे तू निर्लज्ज आम्हा रोकडी गरज बहु होता भला पर्या रांडेने नासिला बहु शिकला रंग चाळे खरे खोटे इचे
वेळे नवते आळविते कोणी येणे केला जगरुणी ज्याचे त्यासी नेदी देऊ तुका म्हणे धावे खाऊ काय करावे ते आता झाले नयेसे बोलता नाही दोघांची हाती गाठी घालावी एकांती होय आपुले काज तो हे भीड सांडू लाज तुका म्हणे देवाधी निवडू हा गोवा केली सलगी तोंड पिटी आम्ही लढीवाळे धाकोटे न बोलावे तिची आले देवा पाहिजे साहिले अवघ्यामध्ये एक वेडे तेची खेळवी ती कोडे तुका म्हणे माय बापा मजवरी कोपो नका शिकवून बोल केले कौतुक नवल आपण या रंजविले बापे माझी या विठ्ठले हाती प्रेमाचे भातुके आम्हा देऊन यानके तुका करी टाहो पाहे रखुमाईचा नाहो तेथे सुखाची वसती गाती वैष्णव नाचते दिंड्या पताका झळकती जे गरजती हरिनामे दोषा झाले घे घे मारी पळती भरले दिशाचारी न येती माघारी नाही उरी परताया विसरोनी देवपणा उभा पंढरीचा राणा विटोनी निरगुणा रूप धरिले गोजिरे पोट सेवितान धाये भूक भुकेलीच राहे तुका म्हणे पाहे कोण वास मुक्तीची शूद्रवंशी जन्मलो म्हणून दंभे मोकलिलो अरे तूच माझा आता माय बाप पंढरीनाथा भोकाया अक्षर मज नाही अधिकार सर्व भावे दीन तुका म्हणे यातीहीन वेडे वाकडे गायीन परी तुझाची म्हणवीन मज तारी दीनानाथा ब्रीद साच करी आता केल्या पराधाच्या राशी म्हणवून आलो तुझ पाशी तुका म्हणे मज तारी सांडी ब्रीद नाही तरी हरिभक्त माझे जीवलग सोयी रे हृदयी पाऊले धरीन त्यांची अंतकाळी ती माझ्या सोडवणे मस्तक बैसणे दीन त्यांसी अनिक सोयी रे सज्जन वो कोणी वैष्णवा वाचोनी नाही मज दीनालिंगन धरीन चरण संसार क्षीण नासे तेणे कंठी तुळशी माळा नामाचे धारक ते माझे तारक भव नदीचे तयांचे चरणी घालीन मी मिठी चाड ही वैकुंठी नाही मज आळसे दंभे भावे हरीचे नाम गाती ते माझे सांगाती परलोकीचे काया वाचा मने दीन क्षेम त्यासी चाड जीवित्वासी नाही मज हरीचे नाम मज म्हणवी ते कोणी तया सुखा धणी धणी वरी तुका म्हणे तया उपकारी बांधलो म्हणून आलो शरण संता लटिका तो प्रपंच एक हरिनाम साच हरिविनाच सर्व इंद्रिये लटिके ते मौन भ्रमाचे स्वप्न हरिविण ध्यान नश्वर आहे लटिक्या वित्पत्ती हरिविन करीती हरि नाही चित्ती तो शव जाना तुका म्हणे हरी हे धरीसी निर्धारी तरी तू झडकरी जासी वैकुंठासी सर्व स्वासी मुकावे तेने हरीसी जिंकावे अर्थ प्राण जीवे देह त्याग मोह ममता माया चाड चिंता विषय कंदु व्यथा जाळूनी या लोक लज्जा दंभ आणि अहंकार करुणी मत्सर देशोधडी शांती क्षमा दया सखिया विनवुनी मूळ चक्र पाणी धाडी त्यांसी तुका म्हणे याती अक्षरे अभिमान सांडोनिया शरण रिघे संता एकांताचे सुख देई मज देवा आघात या जीवा चुकवोनी ध्यानी रूप वाचे नाम निरंतर आपुला विसर पडोने दे माय बाळा भेटी सुखाची आवडी तैसी मज गोडी देई देवा कीर्ती ऐकोनिया झालो शरणागत दासाची तुहित करीतोसी
तुका म्हणे मी तो दीन पापराशी घालावे पाठीशी माय बापा लटिके ते ज्ञान लटिके ते ध्यान जरी हरी कीर्तन प्रिय नाही लटिकाची दंभ घातला दुकान चाळविले जन पोटासाठी लटिकेची केले वेद पारायण जरी नाही स्फुंदन प्रेम कथे लटिके तप लटिका तो जप आळस निद्रा झोप कथा काळी नाम नावडे तो करील बोहरे नाही त्याची खरी चित्त शुद्धी तुका म्हणे ऐशी गरजती पुराणी शिष्टांची वचने मागील आहे भूती भगवत भाव मात्रा सहित जीव अद्वैत तो ठाव निरंजन एकला ऐसी गरजती पुराणे वेदवाणी सकळ जन संत गरजतील तेने अनुभवे निर्भर माझे तुझे हा विकार निरसता एकंकार नलगे काही फार विचारचे करणे तुका म्हणे तुझे हे तो नाहीच सहजे संकल्पाच्या काजे आपे आप वाढले नेणे फुंको कान नाही एकांतीचे ज्ञान तुम्ही ऐका हो संत माझा सादर वृत्तांत नाही देखिला तो डोळा देव दाखवू सकळा चिंतनाच्या सुखे तुका म्हणे नेणे दुःखे त्याग तरी ऐसा करा अहंकारा दवडावे मग जैसा तैसा राहे काय पाहे उरले ते अंतरीचे विषम जाड येऊ पुढे न द्यावे तुका म्हणे शुद्ध मन समाधान पाहिजे मातीची चित्ती अवघी बाळकाची व्याप्ती देह विसरे आपुला जवळी घेता क्षीण गेला दावी प्रेम भाते आणि अंगावरी चढते तुका संतांपुढे पायी झोंबे लाडे कोडे कोणा पुण्या फळ आले आजी देखील पाऊले ऐसे नेणो नारायणा संती सांभाळिले दिना कोण लाभ काळ दिन आजीचा मंगळ तुका म्हणे झाला एवढा लाभ का विठ्ठला मान इच्छितो अपमान पावे अमंगळ सवे अभाग्याचे एकाची अंगी दुजियाचा वास आशा पुढे नाश सिद्ध करी अधिक फळासी कोठे पाहू शके वासनेची भिकेवरी चाली तुका म्हणे राजहंस ढोरा नावे कायतया घ्यावे अलंकाराचे संसारापासून कैसे सोडविशी न कळे ऋषिकेशी काय झालो करिता नसरे काही अधिक वाढ पाहि तृष्णादी शोधडी केलो भक्ती भजन भाव यासी नाही ठाव चरणी तुझ्या अंतरलो मागे पुढे रिघन पुरीची पाहता अवघा अवघी वेष्टिलो आता माझी लाज राखे नाराय नाही नदी नलीन याचकाची करिता न कळे काही असतील गुणदोष करी होळी संचिताची इंद्रिय द्वारे मन धावे सैरे नागवे करिताची काही हात पाय कान मुखलिंग स्थान नेत्रद्वारे घ्राण पाही जया जैसी सोय तया तैसे होय क्षण एक स्थिर नाही करीती तडा तोडी ऐसियांची खोडी नचले माझे यास काही शरीर संबंधू पुत्र पत्नी बंधू धन लोभ मायावंते जन लोकपाळ मैत्र हे सकळ सोयरी सज्जने बहुते नाना कर्मडाय करीती उपाय बुडावया घात पाते तुका म्हणे हरी राखे भलत्या परी आम्ही तुझी शरणागते नाम घेता उठा उठे होय संसाराशी तुटे ऐसा लाभ बांधा गाठी विठ्ठल पायी पडे मिठी नामा परते साधन नाही जे तू करसी अनेक काही हकारोनी सांगे तुका नाम घेता राहो नका प्राण समर्पिला आम्ही आता उशीर का स्वामी माझे फेडावे उसने भार न मानाया ऋणे झाला कंठस्फोट जवळी पातलो निकट तुका म्हणे सेवा कैसी बरी वाटे देवा येणे मार्गे गेले त्याचे निसंतान केले ऐसी अवघड वाट कोण सांगावा बो भाट नागविल्या थाटी उरो नेदीच लंगोटी तुका म्हणे चोर तो हा उभा कटी कर जोवरी तोवरी जंबुक करी गर्जना जवत्या पंचानना देखिले नाही जोवरी तोवरी सिंधू करी गर्जना जवत्या अगस्ती ब्राह्मणा देखिले नाही जोवरी तोवरी वैराग्याच्या गोष्टी जव सुंदर वनिता दृष्टी पडली नाही जोवरी तोवरी शूरत्वाच्या गोष्टी जव परमाईचा पुत्र दृष्टी देखिला नाही जोवरी तोवरी माळा मुद्रांची भूषणे जव तुकयाचे दर्शन झाले नाही जोवरी तोवरी शोभतील गारा जव नाही हिरा प्रकाशला जोवरी तोवरी शोभती दीपिका नुगवता एका भास्करासी जोवरी तोवरी सांगती संतपणाच्या गोष्टी जव नाही भेटी तुकयास
बसवे धरुणी दोन्ही रूपे पाळणे संहार करी कोप रुद्र दयाळ विष्णू जटाजूट एका मुकुट माथा श्री कमळापती गौरी हर एक भस्म उधळण लक्ष्मीचा भोग शंकर श्रीरंग उभय रूपे वैजयंती माळ वासुकीचा हार लेणे अलंकार हरिहरा कपाळ झोळी एका स्मशानीचा वास एक जगन्निवास विश्वंभर तुका म्हणे मज उभय रूपी एक सारोनी संकल्प शरण आलो पुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज की जय गोपाल कृष्ण भगवान की जय.